धार उभे विटेवारी सुंदरते धार उभे विटेवारी सुंदरते धार उभे विटेवारी सुंदरते धार उभे विटेवारी
ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी जय जय राम
भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती वने विन शक्ती बोलून ऐसे दैवत प्रसन्न उभा आहे निवांत कायाचे करीचे प्रपंच कायाचे करीचे प्रपंच हरिसेना भजसे कोण्या ज्ञानदेव म्हणे हरितप करणे ज्ञानदेव म्हणे हरितप करणे प्रपंचाने भवे वीण भक्ति भवे वीण भक्ति भवे वीण भक्ति भवे वीण भवे वीण भक्ति भवे वीण भवे वीण
माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना भक्ताचे गणना
भक्ती विन मुक्ती बले विन शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत श्री शिवाया साया असे करीसी प्रपंच दिनदिशी हरिसी न भजसी कोण्या मुने ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरथ्या वरन पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग परब्रह्म मनमाना पांडुरंग त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुबटा दयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो Oh
करा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बले विन शक्ती बोलू नये कैसेली दैवत प्रसन्न तोरित उगार आहे निवांत शनी शिवाया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सभेसाठी निवडलेला अभंग ज्या महान संतांनी ही महाराष्ट्र भूमी पावन केली ज्या महान संतांनी या महाराष्ट्रामध्ये अवतार कार्य धार्य करून भगवंताची कीर्ती गाण्यासाठी माणसाला आपण माणूस आहोत याची आठवण करून देण्यासाठी मरणाची आठवण करून देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी या भूमीवर व्यक्त केलं आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं स्वतःच्या कुटुंबाकडे त्याग केला आणि अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोक अशी प्रतिज्ञा करून या जगाला सुखी करण्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले भारुड लिहिली गवळणी लिहिल्या अभंग लिहिले अशा अनेक महान संतांपैकी वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला ते ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप महामाऊली महावैष्णव जगातला सर्वात जर त्या ठिकाणी अज्ञान प्राणी असेल तर तो रेडा आहे आणि रेड्याच्याही मुखातून वेद बोलवण्याची शक्ती ज्यांच्याकडे होती मेलेले माणूस जीत उठविलं सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला मेलेला माणूस जिवंत करण्याची शक्ती ज्यांच्याकडे स्त्रियेचा तो केला पुरुष उभा स्त्रीला सुद्धा आपल्या शक्तीने पुरुष करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये निर्जीव भिंत चालवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये असे ज्ञानाचा सागर आणि ज्यांच्या समाधीवर मस्तक ठेवण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो वारकरी हजारो दिंड्या कितीतरी वारकरी कितीतरी किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवण्यासाठी 2 तास 4 तास एक दिवस त्या ठिकाणी रांगेला प्रदक्षिणेला उभे असतात आणि समाधीवर मस्तक ठेवल्यावर या जगामध्ये मी माणूस म्हणून जन्माला आलो आणि आज त्याची मी धन्यता केली अशी धन्यवाद ज्यांच्यामुळे समजतो ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हरिपाठ सार्थ अनुभव अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले आणि त्याच्यामधील हरिपाठामधला 4थ्या क्रमांकाचा अभंग नामस्मरणाचं भक्तीचं प्रपंचाचं वेळ सोडवण्यासाठी उपाय सांगणारा अभंग आज या ठिकाणी या वरुथनी एकादशीच्या निमित्ताने सेवेसाठी निवडलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नामस्मरण प्रत्येक जण करतो कुणी 2 तास करतो कुणी 4 तास करतो कुणाचं अख्खं आयुष्य नामस्मरणामध्ये चाललेले पण नामस्मरण करत असताना जरी आपण सर्वजण कीर्तनाला बसलेलो असलो तरी 8:30 वाजलेले मग 9 वाजता कीर्तन संपेलच का नामस्मरण करण्यापेक्षा मनामध्ये भाव किती आहे याला संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावे विन भक्ती जर मनामध्ये भावच नसेल तर किती जरी घोकमपट्टी केली तरी त्या ठिकाणी ती भगवंताजवळ पोहोचायला अडचण येते का तर आपलं लक्ष त्या ठिकाणी भगवंताकडे नाही भावे विन भक्ती आणि जर का भक्तीच नसेल तर माणूस म्हणून आपल्याला जी मुक्ती मिळवायची आहे या नरदेहातून सुटका करायची तिथपर्यंत आपल्याला जाणं कठीण आहे भक्ती विन मुक्ती आणि ज्याच्याकडे काहीच नाही बले विन शक्ती बोलू एक दिवस आपल्याकडे देवानं दुःख दिलं तर आपण देवाला वाईट बोलतो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या जगामध्ये संतांचा भक्तांचा अनुभव या कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत श्रीशिवाय कोणी या ठिकाणी एक दिवस भक्ती केली आणि इतका सहज देव त्यांना मिळाला नाही अनेक प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी प्रायश्चित्त घ्यावं लागलं अनेक प्रकारची भक्ती करावी लागली सायासे करीसी प्रपंच दिन दिसी हरिसी न बसी इथं बसलेला प्रत्येक माणसाला अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत मिळवायचे आणि ते मिळवण्यासाठी आपण धडपड करतोय पण 4 पिढ्या संपणार नाही एवढं जर आपल्याला कमवून ठेवायचं असेल तर भगवंतापर्यंत पोहोचणं मुश्किल संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे सायासे करीसी प्रपंच दिन दिसी पण ज्याने जन्माला घातलेले त्या हरिसी न भजसी कोण्या आणि मग शेवटी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या जगामधून जर उद्धार करायचा असेल संसाराचा वेळ जर सोडायचा असेल आणि आपल्याला हीच करायचं असेल तर ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे आणि ते हरीचा जप म्हणजे नामस्मरण कोणतं तर काही पुढे मागे विचार करू नका हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील या अभंगावर यथामती यथा अवकाश चिंतन मांडण्यापूर्वी
किन निमित्ताने आपण या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा करत आहोत. जरी उपस्थित सर्व माय बापांना संत मंडळीला माहीत असलं तरी आपल्या या शहापूर तालुका खर्डी परिसर आणि खर्डी परिसरालगतच हे मौजे पळशीन हे गाव. ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळ खर्डी विभाग अनेक वर्ष झाली हरिनामाचं बीज पसरवण्याचं तैसा वाघ विलासे विस्तारू गीतार्थे विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडलं. अनेक गावं अशी आहेत की ज्या गावामध्ये हरिपाठ नव्हता पण एकादशी मंडळाच्या माध्यमातून हरिपाठ सुरू झालेली. अनेक गावं असं आहे की त्या गावामध्ये हनुमंताचं मंदिरच नव्हतं. करंजपाडा असेल, बागेचा पाडा असेल, सुसरवाडी असेल, पाटोळपाडा असेल, पण त्या गावापर्यंत पोहोचून ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळ काही पैसे देत नाही बरं का मंदिराला. बरेच जण म्हणतात योगेश महाराज काय मंदिराला पैसे देतात का, त्यांचं नाव टाकतात. अरे मग एवढ्या पिढ्या झाल्या तिथं मंदिर का होत नव्हतं? मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. कोणीतरी त्या ठिकाणी तिथं गेलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. एकमेका सहाय्य करू दीप से ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की नंगा नैया बहाते चलो. हे सर्व करत असताना अनेक वर्ष झाली हे मंडळाचं कार्य चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चालू आहे. अनेक प्रकारचे गायक, अनेक प्रकारचे वादक, अनेक प्रकारचे प्रवचनकार, कीर्तन साधकरी आणि एकदम निष्ठेने भावनेला कीर्तन श्रवणाला येणारे वारकरी त्या एकादशी मंडळामुळे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आणि आमच्यासारख्या मागासवर्गीय कीर्तनकारांना सुद्धा या ठिकाणी जागा भेटलेली आहे. आता बघा इथे सुरुवातीला लई फुलं टाकली महाराज तुम्ही. मला जुने दिवस आठवले. पहिले मी बँजो पार्टीत वाजवायचो, म्हणजे आठवार होतो तेव्हा, आणि तेव्हाचे दिवस आठवले. आणि खरोखर या मंडळाने माझा स्वीकार केला. आणि या केवळ एकादशी मंडळाच्या मुळे आज जर माझ्या आयुष्यात सुख असेल याला कारण सर्व तुमचा आशीर्वाद आहे. विठ्ठल अनेक प्रकारचं कार्य, अनेक प्रकारचं महान कार्य ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळ करत असते. बघा आपण आता लग्नानं जातो. लग्नांना ज्या माणसाचा एकादशी मंडळाचा संबंध असेल त्याच्या लग्नात गेल्यावर तुमचं वातावरण बघा, आणि ज्याचा काहीच संबंध नाही तिथं गेल्यावर वातावरण बघा कसं असलं. आरकट मावणे आरकट, बरोबर ना? प्रचंड अशी गर्दी असते. अहो एखाद्याचं उत्तर कार्य जरी घरी असले, उत्तरात्रीचं कीर्तन जरी असलं आणि नुसतं व्हॉट्सअपला मेसेज टाकावा आमच्या घरी उत्तरात्रीचं कीर्तन आहे, 5-25 टालकरी फोन येऊ अगर नाही होते त्या ठिकाणी उपस्थित असतात. पण हे वातावरण तयार करण्यासाठी अनेक जणांचा त्याग आहे. गुरुवर्य एकनाथ बाबा मांजे आणि इथं आपण असलेले सर्व उपस्थित वारकरी केवळ तुम्ही सहकार्य करताय म्हणून या ठिकाणी मंडळाचं कार्य चालू आहे. आणि याचं जे नेतृत्व करतात ते गुरुवर्य योगेश महाराज घरत. केवळ आपणा सर्वांचं एकाला धन्यवाद नाही. योगेश महाराज फक्त सूचना देतात पण त्यांना माहित आहे सूचनेचं पालन करणारे या ठिकाणी लोक आहेत म्हणून या ठिकाणी आपले एकादशी मंडळ त्या ठिकाणी सुखी आहे. बघा आज साकडबावरून लोक आलेले आहेत, सुसरवाडी आणि साठगावचे नरेश तिवरे ते दुपारी 2 वाजता माझ्या दुकानात आले होते. म्हणजे मला आज हाफ डे घ्यायला लागेल, मला जायचंय. त्याने विचारलं मला तर कीर्तन कोणाचं आहे महाराज? म्हटलं असू दे कोणाचं, आपल्याला काय करायचं. त्यांनी ते शूटिंग करायचं नव्हतं आणलं. म्हटलं ते मागून घ्या कीर्तन कोणाचं असो, परत आपल्या एखाद्याला राग यायचा. पण त्यांच्या काहीतरी मनात आलं, त्यांनी जाताना मला हॉर्न मारला, महाराज आज काय म्हटलं तुमचा रंग काय वेगळाच दिसतो बरं का. साठगाववरून लोक आलेत बघा महाराज, आणि तरी पण आपल्या जवळच्या माणसाला काही इथं येता येत नाही. म्हटले चला ना एकादशीला. काय एकादशी 7 ते 9 कीर्तन असते. आता वाजले किती? 8:30. कीर्तन संपायला 9. आणि ते योगेश महाराज एकदा उभे राहिले ना, टालाला 1000 रुपये द्या, धर्मशाळेला 50,000 द्या, त्याला 1 लाख रुपये द्या, यांनी दिले. त्यांच्या मध्ये गुणगान गातात. अरे बोललंच नसतं धर्मशाळा उभी राहिली असते. कोणी स्वतःहून आहे का माझे 5,000 रुपये असं आहे? बोलल्याशिवाय होतच नाही बघा. त्यांना 1 क्लास आहे त्यांचा, कीर्तन आहे रोजचे. आता याचे एकादशी कीर्तन आहे, क्षमा मागून बोलतो का. जर बाहेर गेलो असतो ना कोणी तर कीर्तनाचे पैसे भेटले असते. एवढ्या वर्षाचा जरा हिसाब काढा. विठ्ठल ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळ खर्डी विभाग पायी दिंडी 16 सर्व त्या ठिकाणी कीर्तनकार प्रवचनकार
किंवा सर्व आपण वारकरी मंडळी आपल्या एकमेकाच्या सहाय्याने या ठिकाणी हे कार्य आज चांगल्या प्रकारे चालू आहे. आपला खर्डी परिसर सोडून, शहापूर तालुका सोडून तिकडे पडगेला जा जरा, मग लग्नांना जा का उत्तर कार्याला जा, तेव्हा तुम्हाला कळेल आमचा परिसर काय किमतीचा आहे. महाराज लग्न लय जोरात केलं आपण, 40 किलो फेकून दिली, फेकून. आमच्या परिसरात ते पाहायला मिळत नाही बरं का. मला वाटतं ज्यांनी पत्रिका छापल्या ना, ज्याला दारू मटण ठेवायचंय त्याने गणपतीचा फोटो टाकायचा रे पत्रिकेत. शुभ आणि लाभ, गणपती येण्यासाठी शुभ पाहिजे आणि दोन्ही मुलं आहेत आणि त्याचा फोटो आपण टाकायचा आणि तिथं नको नको ती धंदे करायची का. एखाद्या राक्षसांचा भारीतला फोटो टाका ना तुमच्या पूर्वजांचा. राक्षस या भूतलावरून मेले ना, पण त्यांचं रक्त सांडलं बरं काही, आणि ते रक्त कुठं कुठं पसरलेले. दादा का हो तुम्ही एकादशीला येत नाही? म्हटले महाराज मी माझ्या मुलाला सांगितलंय लग्नात जा, बियर बार मध्ये जा, पण अजिबात हरिपाठाला जायचं नाही. त्या दिवसापासून मी हिरण्यकश्यपूचं उदाहरण सांगणंच बंद केलं. मला वाटलं होतं हिरण्यकश्यपू मेला काय, पण रक्त अजून जिवंत आहे. आज कोणती एकादशी आहे इथं आलेल्या निम माणसांना माहित नाही, कारण त्यांना एवढंच माहित आहे मंडळाचा कार्यक्रम आहे, पळशीण ग्रामस्थांचं आमंत्रण आहे, तिथं आपण जाणं गरजेचं आहे. या धर्म कार्याला आपली उपस्थिती महत्वाची. कोणती एकादशी हे संबंध नाही, त्यांना उपस्थितीशी विठ्ठल. आणि समस्त या पळशीण ग्रामस्थांच्या आमंत्रणाला मान देऊन सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. नवनीत क्रीडा मंडळ पळशीण, ग्रामस्थ मंडळ पळशीण, महिला मंडळ पळशीण. मला 2 दिवसापूर्वी गुरुमाऊलींनी फोन केला, महाराज पण नाही बोलले हो का, योगेश तू कीर्तन कर. आता जमल का असं बोललो असं जरा काहीतरी आडेवेडे घेता आले असते, कारण सध्या माझ्या डोक्यात एकच आहे, प्रेक्षक कार्यवाद वरी विनोद. त्याच्यामुळे कीर्तनाचं काही सध्या मला काही जमत नाही. गुरुमाऊलींनी फोन केला, ज्या मंडळाने मला इथं उभं केलेले, ज्या मंडळाने मला सहकार्य केले, ज्या मंडळ सुखी केले, तिथे नाही तर बोलता येणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी चिंतनासाठी कोणता अभंग घ्यायचा म्हणून भावे विन भक्ती हरिपाठाचा अभंग घेतलेले. खरं तर इथं येईपर्यंत मी लई दमलेलो होतो, थकलेलो होतो. यांच्या घरात गेलो, पावडर लावून आलो, पण बरेच जण बोलले तू जास्त पावडर लावले. पण या सर्व हरिपाठ सर्व महिला चांगल्या प्रकारे नाचत होते, पुरुष. आणि या पळशीण गावाचा तो उत्सव पाहिल्याबरोबर मला जो शीन आला होता तो बोलून गेला बघा. या पळशीण गावात आज हे नंदकुमार चौधरी आहेत, लक्ष्मण दादा आहेत, किती वय असेल यांचं, काय नाचता तो हरिपाठात, कारण या हक्काचं व्यासपीठ. आता लग्नात जर आपण असं नाचलो एखाद्याच्या, लोक म्हणतील बघा किती डोंबे मारतील, आणि इथं जर नाचलं तिथे उलट आहे. म्हटलं बघा काय भावनिक आहे, हा फरक आहे. ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळ करण्यासाठी अनेक जणांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. आज या ठिकाणी एकादशी आहे, फक्त एकादशीचा एकच उद्देश आपल्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे. बरीच जण जेव्हा घरी असतील आता तेव्हा कोणी काय देवाचं भक्ती सर्वजणांनी भजन केलं असं सांगता येणार नाही, पण आपण इथं आलो बरं, हरिनाम करायला काहीच कष्ट नाही. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला प्रत्येक गोष्टीला कष्ट आहे, प्रत्येक गोष्टीला त्रास आहे, पण जर हरिपाठ करायचा असेल येथे काही कष्ट न लागते, येथे काही कष्ट न लागते, येथे काही कष्ट
कष्ट लागणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आजची वरुतनी एकादशी या पळशीण गावामध्ये साजरी होत आहे. कीर्तनाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी गुरुवर्यांनी दिलेल्या ज्ञानाला दंडवत घालतो, भगवंताला दंडवत घालतो, तुम्हा सर्व मायबापांच्या पुढे त्या ठिकाणी दंडवत घालतो आणि या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हरिपाठामधला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीच्या माध्यमानं नामस्मरणाचं महत्व सांगितलेले, संसाराचा त्याग करण्यासाठी हरिजप महत्वाचं हे सांगितलं. हरिपाठ हा शब्द ऐकलेलाच नाही असा व्यक्ती इथं तरी नाही. कोणाच्या कानपाठ आहे, कोणाच्या तोंडपाठ आहे, कोणाला वाचायला लागतंय, कोणाला मोबाईल बघायला लागतंय. तुम्ही माझ्याकडे नका बघू बरं. पण हरिपाठ शब्द ऐकलेलाच नाही असा माणूस इथं. हरिपाठ कीर्तनाच्या अगोदर असतो. पूर्वी अगोदर जेवण असायचं आणि मग कीर्तन असायचं 9 ते 11. आता संप्रदायाने बदल केला. आधी विठोबा, त्याच्यामध्ये बदल झाला. पण हरिपाठ कीर्तन 7ला असो किंवा 6ला असो, अगोदर हरिपाठ. का फराळ झाल्यावर पण हरिपाठ याला नाही, जिरवण्यासाठी हरिपाठाला महत्व होते. हरिपाठ, हरीचा पाठ. संत ज्ञानेश्वर महाराजांनी या हरिपाठाचा जर विचार केला तर सुरुवातीला त्या ठिकाणी देवाला नमस्कार करतात. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधन. पण हा हरिपाठ जेव्हा पूर्ण करायचा आहे तेव्हा आपल्या गुरुला दंडवत करतात. ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती दे विज्ञान समाधी संजीवना. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ सांगत असताना लोकांना सांगितलं, बाबांनो, या जगामध्ये जर का भगवंताचं नामस्मरण करायचं असेल तर इतर कुठं जाण्याची गरज नाही. न लक्ती सायास जावे वनांतरा. पहिल्या अभंगात म्हणतात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेद शास्त्र उभारी. पण एवढं सांगितलं म्हणजे संसारामध्ये जास्तही गुंतू नका. पुन्हा अभंगाच्या शेवटी आले, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार. आणि संपूर्ण हरिपाठामध्ये सर्वात जास्त जर कोणता शब्द आला असेल, हरी 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 मंत्र हा शिवाचा, एक नाम हरी दैत राम धुरी अद्वैत कुसरी विरळ जाणे. हरी हा शब्द सर्वात जास्त त्या ठिकाणी आलेले, म्हणून आपण हरिपाठ असा म्हणतो. आणि हरिपाठाचा जर विचार केला तर हरिपाठाचे कीर्तनाचे अभंग आहेत ते सर्व नामस्मरणाला त्या ठिकाणी जोडलेले. नामाचं महत्व सांगितले, संतांचंही महत्व सांगितलेले. पण शेवट आपण जेव्हा करतो, पाप पुण्य आपल्या हातून किती नकलत घडतात याचा विचार करू नका. नामस्मरण करत असताना फक्त आणि फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे Una
हरी 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 असं म्हणत जाल तसं तुमच्याकडे असलेलं पाप नष्ट होणारे रामकृष्ण उच्चार अनंतराची तप पापाचे कलप पंथी पुढे पवित्राची होय देह जाता, पवित्राची होय देह जाता, बाहेर होतो, कीर्तन मंडपाच्या बाहेर असताना अनेक प्रकारचे वाईट विचार आमच्या मनामध्ये होते. पण जेव्हा आम्ही या ठिकाणी स्थायिक झालो, स्तब्ध झालो आणि जेव्हा आमच्या मुखातून नामस्मरण यायला लागलं तेव्हा सर्व वाईट विचार आमच्यातून निघून गेले. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देवताचा विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराजांनी या हरिपाठामधून हरीच्या नामाचं महत्व सांगितलेलं आहे, नामाचं महत्व सांगितलेलं आहे. पण संत ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक शंका त्याबद्दल व्यक्त करतात की नामस्मरण घेण्यासाठी तुम्ही नामस्मरण किती वेळ करता याला महत्व आहे. जेवढं नाम देवाला तेच आवडते, आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रदिवस. पण हे नामस्मरण करत असताना तुम्हाला जर या उद्देशाने भक्ती करायची असेल की ही भक्ती केल्याने माझं जे काही मागच्या जन्मीचं पाप असेल किंवा या जन्मीचं पाप असेल ते सर्व नष्ट झालं पाहिजे आणि या जन्मा मृत्यूच्या फेऱ्यातून माझी सुटका झाली पाहिजे. भक्ती विन मुक्ती, तर अगोदर भक्ती करायला पाहिजे. पण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर ती भक्ती करायची आहे पण त्या भक्तीमध्ये जर भाव अजिबात नसेल तर त्याचा मात्र काय फायदा. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावाशिवाय भक्ती नाही. अभंगाच्या पहिल्याच्या भाव विना भक्ती, भाव विना भक्ती, भाव विना भक्ती, भक्ती विना भक्ती, भाव विना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नामस्मरण करताना आपल्या मनात जर भावच नसेल
भावे विन भक्ती, आणि जर भक्तीच नसेल तर भक्तीशिवाय मुक्तीच्या गोष्टी. अहो बले विन शक्ती बोलू रे विठ्ठल विठ्ठल. नामस्मरण किती करतो त्याच्यापेक्षा मनामध्ये भाव किती त्याला सुद्धा. भक्ती करताना प्रत्येकाचा भाव वेगळा. आपल्याला वाडवडिलांनी शिकवलेले प्राणी मात्रावर दया करा. रस्त्याने एखादा जर कुत्रं चाललेलं असेल आणि आता आपल्या ताटामधलं गोष्ट आहे फेकून द्यायचंय, गटारात टाकण्यापेक्षा जरी ते एखाद्या मुख्या प्राण्याला टाकलं तरी काय होतं, पुण्याचं त्या ठिकाणी वाटे करत. प्राणी मात्रांवर काही जणांनी दुसऱ्यांच्या जनावरांवर उपकार केले आणि काही स्वतःच्या जनावरांना पाणी पाजलं. प्राणी मात्रावर दया करा. जर एखादा माणूस सकाळी उठल्यापासून 2 मिनिटं भगवंताचं नाव घेतो, 2च मिनिटं, पण दिवसभर मुक्या प्राण्यांना अन्न देतो, त्यांना पाणी पाजतो, तर भक्ती चांगली की वाईट? भक्ती चांगली. एखादा माणूस 2 तास भगवंताची पूजा करतो आणि 2 तास त्याची पूजा झाल्यानंतर तो 100 बकऱ्या चरायला जंगलात जातो. एक प्राण्याला जर घास भरवला तर पुण्य लागतं, म्हणजे 100 बकऱ्या सांभाळतो त्याला किती पुण्य लागल का नाही? 100 प्राणी तो सांभाळतो, पण त्यांचं रोज अगोदर वजन करून त्यांना बेड्यात घेतो. तिचं वजन किती झालेलं, जिचं वजन कमी तिला जास्त अन्न टाकतो, जास्त इंजेक्शन मारतो, आणि जिचं भरलेलं तिला काय करतो, भरून टाकतो. एका प्राण्याची जर त्या ठिकाणी जो 2 मिनिटं भगवंताचं नाव घेतो आणि एका प्राण्याला अन्नदान करतो, घास भरवतो, त्या तो पुण्यवान आहे. पण जो 2 तास देवाची भक्ती करतो आणि 100 बकऱ्या जरी पाळल्या, त्यांची दिवस रात्र झोपत नाही, म्हटलं दिवस रात्र जागत असतो, कशासाठी? त्यांचं चांगलं व्हावं म्हणून, याचं चांगलं व्हावं म्हणून. मग तो पुण्याला वाटेकरी होईल का? सेवा प्रत्येक जण करतो, पण मनातला भाव मात्र नाही. भावे विन भक्ती. मग ते नामस्मरण करण्यासाठी भाव कोणताही त्याला महत्व आहे. विठ्ठल. आणि ज्याच्याकडे भाव नाही तो स्वतःला जर भक्त समजतोय की मी भक्ती करतोय, तर असंही म्हणणं व्यर्थ नाही. जनगणना होती, जनगणना 2025 ला. तो जनगणनेचा अधिकारी गावामध्ये आला, सांगितलं दादा घरात कोण आहे? म्हटलं मी. अजून कोण आहे? म्हटलं आई वडील आहेत. आई वडिलांचं नाव काय? आईचं नाव आई, वडिलांचं नाव वडील. म्हटले माझं नाव, तुझं नाव काय? म्हटलं माझं मी नाव. तुमच्या मुलांची नावं सांगा. त्यांनी सांगितलं 1 आणि 2, ही माझी 2 मुलं आहेत. तुमच्या पत्नीचं नाव सांगा. म्हणजे पत्नीचं नाव 0. हे काल्पनिक घेऊ का? आता एवढं सांगितल्यावर त्याने सांगितलं दादा मला प्रत्येकाचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे, थंब लावायचा आहे, लिंक करायचं आहे, प्रत्येकाला बाहेर बोलवा. आता अगोदर आई आली त्याची, मग बाप आला, मग त्याने स्वतः त्या ठिकाणी लिंक केलं. म्हटलं आता मुलांना बोलवा. म्हटलं मला मुलंच नाही. अहो तुम्ही तर 2 नावं दिली, 1 आणि 2. म्हटले हो. मग पत्नीला तरी बोलवा. सुट्टीला गेला असतील, आता सुट्टी लागली तर. म्हटले माझं लग्नच झालं. हवं तुमचं लग्न झालेलं नाही, तुम्ही मुलीचं नाव सांगितलं, मुलाचं नाव सांगितलं आणि पत्नीचं पण नाव सांगितलं. म्हटलं काय सांगू दादा, मुलांचं नाव काय ठेवायचं, कोणत्या शाळेत घालायचं, त्यांना कुठं कामाला लावायचं, सगळं ठरलेलं आहे. बायकोचं नाव करायचं काय ते पण ठरलेलं आहे, पण लग्नच माझं झालं. आता एवढं त्याने सांगितलं. तो म्हणतो, अधिकारी म्हणतो माझा फॉर्म सगळा वाया गेला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे भक्ती नाही, भावाशिवाय भावे विन भक्ती मुक्ती नाही, बले विन शक्ती बोलू रे विठ्ठल. भाव महत्वाचा आहे. भाव भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती.
काय? आजचा वार काय? गुरुवार. गुरुवारी एखाद्या तीर्थक्षेत्राला जायचं होतं, शिर्डीला जायचं होतं. अचानक त्याच्या पत्नीने सांगितलं, अहो आज एकादशी आहे आणि जाऊन का तिथं काय नुसतं फराळच करायचा का? पुढच्या गुरुवारी जाऊ, चांगल्या ओम साई कुठे बसता येईल. म्हटलं जाऊ दिसत, पुढच्या गुरुवारी जाऊ. आता पुढचा गुरुवार वाट पाहायला किती दिवस लागतील? 7 दिवस लागतील. 7 दिवस लागतील. या एकादशीला मला येता आलं नाही, हरकत नाही. म्हटलं पुढची जेव्हा एकादशी कुठं असेल ना, जमलं तर रामदास दादा, जमलं तर म्हटलं हरिपाठालाच जाईल. पण त्या एकादशी वाटचे दिवस पाहायला लागेल 15 दिवस. 1 तारखेला कोर्टामध्ये तारीख होती, तिथं जायला जमलं नाही. वकिलाने सांगितलं आता पुढच्या 1 तारखेला. किती महिना पाहावं लागेल वाट? 1 महिना. आज माझा वाढदिवस मला जोरात साजरा करता आला नाही, घरामध्ये दुःख होतं, हरकत नाही. पण पुढचा वाढदिवस जोरात करेल. किती? 1 वर्ष लागेल. ठीक आहे, या विलक्षणला मी पडलो, पण पुढच्या वर्षी डबलने पैसा जमा करील, पण निवडून येईल. किती वर्षात? 5 वर्ष वाट पाहावी लागणार. संतांनी सांगितलं, एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. अरे कुत्रा झाला, मांजर झाला, जीव जंतू झाला, 84 लक्ष जन्म हिंडून आला आणि मग काय भेटलेले? हे माणसाचं शरीर भेटले. किती दिवस? काय आठवण का आपल्याला? विठ्ठल. कुत्र्याच्या जन्मामध्ये आपल्याला भजन करता आलं नाही, गाढवाच्या जन्मामध्ये भजन करता आलं नाही. आता माणूस बनवला देवाने, 2 हात दिलेले, 2 पाय दिलेले. बरे एकादशी झाल्या घरी जाऊन जेवा, पण कमीत कमी इथं तर नामस्मरण केलं पाहिजे का? भक्ती विना मुक्ती, हे सांगायचं होतं. भक्तीशिवाय मुक्ती नाही. एवढा सगळा जो आपण खटाटोप करतो, प्रत्येक एकादशीला येतो, दिंडीला पायी जातो, देवाचे नामस्मरण करतो, याचा उद्देश एकच आहे. देवा आता आम्हाला माणूस बनवलंय आणि चांगलं केलंय, म्हणजे आम्हाला सद्बुद्धी दिली. एकादशीला आम्ही येतो, दिंडीला जातो, देवाचं नामस्मरण करतो, म्हणजे आम्ही चांगले आहेत ना थोडेफार. पण हे या जन्मापुरती झालं, पुढं पण त्या ठिकाणी अशीच कृपा राहू दे. मग इथं म्हणतील आम्ही एकादशी लावलो म्हणून काय सगळेजण स्वर्गात जातील का? नाही स्वर्गात जाणार. पण या नामस्मरणामुळे पुढचा जन्म जरी आम्हाला भगवंताने माणसाचा दिला नाही, कुत्र्याचा दिला, पण तो कुत्रा होऊन आम्ही दत्तगुरूंची सेवा करू. बैलाचा जन्म दिला, बैल होऊन नंदी बैलाची सेवा करू. अरे गाढवाचा जन्म दिला, नाथ महाराजांच्या हातून पाणी पिण्याचं नशीब आमचं या नामस्मरणावर आलं. आता तरी पुढे हाजी उपदी, आता तरी पुढे हाजी उपदी, आता तरी पुढे हाजी उपदी, नका करू नाश आयुष्याचा, नका करू माझ्या आयुष्याचा, नका करू माझ्या आयुष्याचा. या जन्मामध्ये नामस्मरण करू आणि पुढच्या जन्मी उत्तमची गती तो एक पावेल. आता मात्र याचं फल त्या ठिकाणी मान. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही, बले विन शक्ती बोलू. ज्याच्याकडे कोणत्याच प्रकारचं बोल नाही, नामाचंही बोल नाही, त्याने बाता मारू नये. रस्त्याने येताना गाडीला गाडी लागली, ठक्कर झाली, ठक्कर. म्हटले गाडी थांबवली, रागाच्या भराभरामध्ये उतरलो. आता म्हटलं याच्या 2 तरी काना खाली मारीन.
पण तब्येतीत कमी पडली हो. म्हटलं आपण गपचूप बसून आलो. घराला चारी बाजून आग लागलेली असं वाटत होतं. घरामध्ये जावं आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असता हिम्मत पण केली, पण लासलो होतं, पेटलो होतं. म्हणजे बले विन शक्ती. करायची इच्छा आहे पण जर करायचं तर बोलू नये. बले विन शक्ती बोलू नये. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावाची गरज आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बले विन शक्ती बोलू नये. पण ज्यांना ज्यांना नामस्मरण करायचंय त्यांच्या आयुष्यामध्ये अडचण आहे. एवढा दिवस राहतो, एकादशीला जातो, दिंड्यांना जातो, याच्या मागे काही कमी दुःख नाही का? हो, देव परीक्षा घेत असतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गाढवावरून धिंड काढली लोकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांची. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रागात जायचं होतं का हो? उलट ते म्हणतात माझ्या लग्नामध्ये काही घोडा दिला नव्हता, पण हे लोकांचं माझ्यावर किती प्रेम असेल. गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. इतका संतांना त्रास झाला, पण त्यांनी जो भगवंताच्या नामाचा ध्यास होता तो ध्यास सोडला नाही. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे एखाद्याला जर आपल्याला ओळख करायची असली, एखाद्याकडून जर काम करून घ्यायचं असले तर त्याला किती लाडीगोड लावायला लागते. त्याला 2-4 टाइम चांगल्या ठिकाणी जेवायला न्यायला लागतं. कधी कधी त्याला उसने पण पैसे द्यावे लागतात. आणि एवढं करून गेल्यावर कधीतरी तो आपल्याला जीव लावतो. कोण? तो एक माणूस. मग जो अनेक माणसांचा जगाचा सांभाळ करतो तो तुला लगेच कसा प्रसन्न होईल? कोणत्याही गोष्टीची वाईट विचार न करता देवाचं नामस्मरण करत राही आणि शांत राहा. अभंगाच्या कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित, कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित, कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित, कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित. देव काय लगेच प्रसन्न होणार का हो? प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शांत राहा शिनीशी वाया.
इतर कोणत्याही गोष्टी वाईट न करता भगवंताचं फक्त नामस्मरण करत राहा, एक दिवस तुला तो अनेक भक्तांचा जर विचार केला, जनाबाईच्या नावावर चोरीचा आल आल्यानंतर सुलापर्यंत नेलं, फाशी द्यायची आता, तरी जनाबाईला तिचं काहीच वाटलं नाही. विठ्ठल 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 नामस्मरण करू लागली. पण त्या नामस्मरणामुळे तो जो लोखंडाचा सूर होता ना तो वितरला आणि जनाबाईची सुटका झाली. कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत श्री. देव लगेच प्रसन्न होणार नाही. एक दिवस आपल्या घरामध्ये संकट आलं, एकच दिवस 80 वर्षाची म्हातारी मेली, आई मेली, काय सांगायचं, देवाने दिवाळीच्या टायमाला मारली. पण 80 वर्ष जगवली त्याचा कोण विचार करेल. लगेच टेन्शन मध्ये, आजपासून एकादशी बंद, आजपासून हरिपाठ. कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत श्री. कीर्तनाची वेळ 7 ते 9 होती, 9 वाजून 13 मिनिटं झालेले आहेत आणि महाराजांनी सांगितले 9:20 ला आपल्याला थांबायचं. म्हणजे किती राहिले, 7 मिनिटं राहिले. आणि तरी पण एवढे जण यांचं म्हणणं आहे सगळ्यांचं, लवकरच आटप बाबा 5 मिनिटं. कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत. भक्त प्रल्हादाला सांगितलंय, अरे माझ्या राज्यात कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही. आणि प्रल्हादच घेत होता, म्हणजे जो सांगतो त्याचाच पुरे उपदेश लागू होईल का. हत्तीच्या पायाखाली लोळवलं, कड्यावरून ढकलून दिलं, उकळत्या तेलामध्ये टाकलं, पण कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत श्री शिवाया सोडलं नाही नामाचा ध्यास. वाल्या कोळी जेव्हा त्या ठिकाणी बसले होते रामराम म्हणायला, तेव्हा मुंग्यांचं वारूळ अंगावर झालेले, मुंग्यांचं वारूळ अंगावर झालेले, पण कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत श्री शिवाया. आणि कोरोनामध्ये डॉक्टरने सांगितलं, तुम्हाला जर जगायचं असेल तर माल काढायला लागेल. कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत श्री शिवाय. जेव्हा लग्न जमलं ना, साखरपुडा झाला आणि पोरीचा बाप म्हणतो, नाही मला हे लग्न मोडायचंय. म्हटलं का. जो नवरदेव आहे तो अगोदर मालकरी होता, पण त्याने कोरोनामध्ये माल काढले. म्हटलं काय हरकत आहे, त्याला 80,000 पगार आहे ना. अरे म्हटलं, ज्याने देवाला फसवलंय तो कशावरून माझ्या मुलीला फसवणार नाही, ही ताकद आहे लक्षात ठेवा. विठ्ठल कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत श्री शिवाया. नर्मदा नदीच्या काठी राजा तपश्चर्याला बसलेले, मानधन नाव राजाचं. आणि असं तपश्चर्या चालत असताना एक अस्वल आला, अस्वल. आणि अस्वलाने काय केलं, राजाचा पाय खायला सुरुवात केली. बरं, पाय खायला सुरुवात केला म्हणून राजा उठला नाही. बरं, देवाचं नामस्मरण, देवाचा धावा 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 करू लागला. असं करता करता देव तिथं प्रगट झाले. पण त्या अस्वलाने त्या राजाचा पाय कापून खाऊन त्या ठिकाणी टाकला होता, पाय राहिला नव्हता. त्या राजाने सांगितलं, देवा तू आता आलास बरोबर आहे, पण अगोदर जर आला असतास तर माझा पाय वाचला असता. पण माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुझं नामस्मरण करत बसलो. देवाने सांगितलं, हरकत नाही, इथून मथुरेला जा आणि मथुरेला गेल्यानंतर माझा जो अवतार आहे वराह अवतार, त्या वराह अवताराचं नामस्मरण कर. त्या राजाने मथुरेला जावं, वराह नावाचं नामस्मरण करावं आणि पुन्हा त्या ठिकाणी भगवंताच्या कृपाने गेलेला पाय परत यावा. आणि वराह देवाचं नामस्मरण केलं म्हणून आजची वरुथिनी एकादशी, ही एकादशीचं महत्व. विठ्ठल कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत श्री शिवाय. मग लोक वाईट बोलणार बोलू देव, पण जे आपलं कार्य ते जर चांगलंय त्याच्यावर आपण 100 वेळा विचार करतो ना, रात्रभर विचार करतो ना, चांगले की वाईट, आणि जणांचे सल्ले घेतो ना. मग जर ते कार्य करायचंय तर कुणाच्याही मनाचा विचार न करता चांगल्या प्रकारे कसं होईल, देवाचं नामस्मरण कसं होईल. कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित. अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, कमवल्याच पाहिजेत. पण आपला एकच उद्देश आहे, 4 पिढ्यांना संपणार नाही ना एवढं मला कमवून ठेवायचंय बस. आणि मग हरिनामाच्या बँकेमध्ये कोण जमा करेल. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
अरे दिवस रात्र तू संसार करतोस, 4 मुलांना जन्म दिलास, त्यांच्या सांभाळाचा विचार करतोस, आई बापांचीही किंमत करतोस, पण ज्याने जगाला घडवलं, ज्याने जग निर्माण केलं, त्याला का आठवत नाही, त्याचं भजन का करत नाही? अभंगाच्या 3ऱ्या चरणात सायाचे करीती प्रपंच हरीसी न भजसी कोणी. अरे प्रपंच करायला किती सायास आहे बाबा, आणि एवढं सायास करून तू दररोज काय करतोस? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, त्यासाठी प्रयत्न करतो. सायासे करीसी प्रपंच दिन दिसी, हरीसी न भजसी कोण्या गुणे. अरे एवढं करायला सर्व तुला वेळ आहे, पण नामस्मरण करायलाच वेळ नाही. हरीसी न भजसी कोण्या सायास करीसी. या प्रपंचामध्ये आल्याबरोबर आपल्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला सगळ्यांना नाही. कोणी बँकेत कामाला आहे, कोणी पतपेढीत आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी आमदार आहे, खासदार आहे, मृदुवादक आहे, गायकवादक, कोणी असो, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये नावं जरी वेगळी असली आणि कपडे जरी वेगळे असले तरी थोडं का होईना दुःख मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात. एवढा खटाटोप करून तुम्ही प्रयत्नाने सायासे करीसी प्रपंच दिन दिशी, दररोज काय करतोस? प्रपंच करतोस. अरे पण ज्याने हा प्रपंच निर्माण केला, ज्याने हा जगाचा पसारा मांडला, हरीसी न भजसी कोण्या गुणे. आणि हा शब्द ज्यांना ज्यांना कळाला, सर्व काल हाची करणे विचार, विवेकी सादर आत्मत्वाचे, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर. मी कोण, कशासाठी जन्माला आलो, हा विचार ज्याने केला तो संत झाला. संतांनी हाच विचार केला. संतांना सांगितलं का हो, तुम्ही संसारामध्येच राहा ना. पण जे जे संत संसारामध्ये होते त्यांची अपेक्षा होती, विठ्ठल देवा, आम्हाला जर संसारात टाकायचं असेल तर आम्हाला सांसारिक जीवनामध्ये काही गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत, मिळाल्या पाहिजेत, आणि त्या मिळणार नाही म्हणून आम्ही संसाराची वाट सोडली. कोणत्या गोष्टी? आपण जर संसारामध्ये सुखी राहावं असं वाटत असेल ना, तर 5 गोष्टी आपल्याकडे पाहिजेत बघा. पहिली गोष्ट आहे उत्तम काया, माणसाला शरीर चांगलं पाहिजे. दुसरं आहे सुलक्षणी पत्नी, चांगली पत्नी मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे आज्ञाकारी पुत्र, आज्ञाधारक पुत्र सुद्धा मिळाला पाहिजे. स्वदेश में व्यापार, आपलं जर काही पैसे कमवण्याचं साधन आहे ना, तो आपल्या घराजवळ आपल्या देशामध्ये पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परिवारयुक्त धन कमाई, जे कमवतोय ते चांगल्या मार्गाने कमवलं पाहिजे. उत्तम काय, चांगलं शरीर भेटलं पाहिजे. आज आपण 2 तास इथं कीर्तन ऐकतोय बघा. 9:20 मी कीर्तन संपणार होतो, आता 9:45 वाजले तरी पण तुमच्या चेहऱ्यावरची तेजी काही जात नाही बघा. हे कशाचं बल आहे? 9:45 वाजलेले बरं का, 9:23 झाले. हे बल आहे नामस्मरणाचं. उत्तम काय, शरीर चांगलं पाहिजे माणसाला. महाराज 1 करोडचा बंगला आहे आपल्याला, पण अख्खं आयुष्य झोपून उठता सुद्धा, उठवायला सुद्धा 2 माणसं.
काही माणसं तर म्हणतात 4,000च्या नुसत्या गोळ्या चालू आहेत, गोळ्या. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. रात्री जर गोळ्या घ्यायचं विसरलो तर मेडिकल वाला गोळ्या परत घेईल, पैसे त्याचे परत घेईल. पण मी मात्र या जगामध्ये राहणार नाही, मला लोक चित्तेपर्यंत. आणि एवढी हरिपाठाला लोक नाचत होती बघा, किती जोर जोरामध्ये नाचत होती. उत्तम काय, शरीरच चांगले. दवाखान्यात गेल्यानंतर आपण देवाला प्रार्थना करतो, देवा मला बरं कर, बरं कर. देवाने सांगितलं होतं, तुला सांगितलं होतं गरजेपुरतीच खा, गरजेपुरतीच खा. जास्त खाल्लं, जास्त टेन्शन घेतलं, दवाखान्यात गेला माणूस. उत्तम काय, शरीर चांगले. बघा इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला 2 हात आहेत, 2 पाय. पण ज्याला एकच हात आहे ना, त्याला वाटते अरे अरे हा जन्म माझा वाया गेला. जर मला 2 हात असते ना तर यांच्यापेक्षा जोरात टाळ्या वाजवल्या असत्या. मला पाय नाही. आपल्याच आयुष्याचं घ्या ना हो, ज्या दिवशी आपल्याला एखादा आजार होईल, दाढ दुखेल, डोळ्याला काहीतरी लागेल, तेव्हा किती टेन्शन येतो आपल्याला. माणसाचं शरीर महत्वाचं आहे. आणि ज्या आज 70, 80 वर्षाची माणसं पायी चालतात, उत्तम काय. दुसरं आहे सुलक्षणी पत्नी. फक्त 5 मिनिटं राहिले. चांगली पत्नी मिळणं गरजेचं आहे. नरसिंह मेहतांचं लग्न झालं, दुसऱ्याच दिवशी त्यांची बायको मिळली. म्हणतात काय हरकत नाही. अजून कुठे रेशन काढून नाव चढवलं होतं म्हटले. देवाला वाटतंय की मी कोणाचाच होऊ नये म्हणून त्या ठिकाणी ती मिळली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये जर का मला बायको प्रेमाने बोलणारी भेटली असती तर माझ्याकडून देवाचं नामस्मरण झालं नसतं. तुका म्हणे बाईल कशा. पण संत एकनाथ महाराज म्हणतात, माझी बायको भाग्याची ठरली, चांगली मिळाली म्हणून त्या ठिकाणी देव घरामध्ये आला. तुळशीदास महाराजांना देवाने सांगितलं, बायकोने सांगितलं, अहो इतक्या रात्री मला भेटायला आलेत, एवढा हट्टा जर तुम्ही देवासाठी केला असता ना तर माझ्या अगोदर तुम्हाला देव भेटला असता. तुळशीदास महाराजांनी नमस्कार केला बायकोला. म्हटलं जातो आता, परत आले नाही. चांगली पत्नी मिळणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. चांगली पत्नी मिळणे गरजेचं आहे, लक्षात ठेवा. लग्न असताना लग्न माहिती आहे ना, ते लग्न कोर्ट मॅरेज असू दे किंवा आपण बघलेलं असू दे, साखरपुड्याचा जेवलेला असू दे, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये हालत लागेलच असं नाही, पत्रिका छापल्या जातील असं नाही, किंवा उठण्याचा कार्यक्रम होईल असं नाही, दुसरं काय असेल ते झालेलं असं. पण या दोन्ही लग्नामध्ये एक साम्य आहे बघा. त्या विधीचं नाव आहे सप्तपदी. 7 फेऱ्या मारायला लागतात. मग ते लग्न कसंही असो. 1 तास जर जॉगिंग केली ना रनिंगला, काही वाटत नाही महाराज. पण जेव्हा लग्नाला 7 फेऱ्या मारायच्या असतात ना, तेव्हा देव आठवतात. त्या फेऱ्या मारत असताना जो नवरदेव असतो, एवढं लक्ष देऊन आहे तसं याचं लग्न झालं. जो नवरदेव असतो त्याच्या अंगावर असलेला टॉवेल किंवा कपडा, त्याची आणि नवरीच्या शाल किंवा पत्राची काय केली जाते, हो का नाही. माझं पाठी 4 वाजता लॉकडाऊन मध्ये झाले, मला काहीच आठवत नाही. बरोबर आहे. हा विधी चालवत असताना त्याच्या पुढं एक कडा घेऊन असते, करा घेऊन. कोण असते ती, म्हणजे नवऱ्याची कोण, नवऱ्याची बहीण ना. आता हा विधी पूर्ण करत असताना त्या नवऱ्याला प्रश्न पडलेला असतो. 7 फेऱ्या मारायचे, 4ही बाजूला 4 तांबे आहेत, त्याला धाग्याने बांधलेले, हातामध्ये नवऱ्याच्या तांदूळ दिलेले आहेत. आणि 7 फेऱ्या मारत असताना जर का तिच्या पदरावर पाय पडला ताईच्या, ती म्हण काय रे तुला काय बायकोची आताच हवा लागली का. आणि जर तिची ओढाताण झाली, ती म्हणे आताच जर मला साथ दिले तर पुढं काय दिवं लागेल. हा विधी करत असताना 7 फेऱ्या मारत असताना आमच्या धर्माने सांगितलं, देवा हातामध्ये जे तांदूळ येत ना, पळशीनवाले जरडेच्या एकादशीला आले होते म्हणून आम्ही इथं एकादशीला आलेले. आपण एकमेकाच्या कार्यात जातो म्हणून लोक आपल्या घरी येतात. हे तांदूळ येत ना 4ही तांब्यांच्या मध्ये टाक, म्हणजे पुढं माया आहे करवली ना, मागं बायको आहे. या मोह मायामध्ये अडकून राहता राहता मरताना तुला 4 खांदेकऱ्यांची गरज आहे. आणि जसं ते धाग्याने बांधून ठेवलं ना, त्याला प्रत्येकाला तांदूळ दे, म्हणजे मायतावरती येतील एवढं लक्षात ठेव. हा त्याचा उद्देश आहे. आणि एक विधी असतो उंबरमेढ. उंबराच्या झाडाला आपण कधी आणतो का दुसऱ्या इतर दिवशी. मांडवाच्या जो खांब असतो तिथं काय केली जाते, 5 मिनिटं हो का फक्त, कारण माझं लॉकडाऊन मध्ये झालंय ना, ते काय झालंय तुम्हाला सांगायचं काम करतो मी. त्या उंबरमेढ असताना
उंबरमेढ कोणाच्या नावावर असते? 70 वर्षाचा का 80 वर्षाचा? जो अगोदर बोलायचा बायको आपल्या पुढं एक दिवसात सरळ करील. मग तो नवरदेव बघतो, अरे अरे ह्यो तर आधी लय बाता मारायचा रे, ह्यो पण जाम झाला. ते उंबरमेढ ज्या ठिकाणी पेरली जाते खांबाला बांधला जातो आणि त्याचा अर्थ असतो तो उंबर हे शांततेचं प्रतीक. बरोबर आहे. आपण कामाला गेल्यानंतर तिकडे बाता मारायच्या. मी अशा पत्रिका बोलवतो, लोक बघत राहतात. असा मृदंग वाजवतो, लोक बघत राहतात. बाता बळाया बाहेर मारायच्या आणि जिथं उंबर टांगला होता ना उंबरमेढ त्या खांबाजवळ आलो का आपली अक्कल बाहेर ठेवायची ना मग घरात जायचं. असं विठ्ठल. चांगली पत्नी मिळणं गरजेचं आहे बघा. सुलक्षणी पत्नी. त्यानंतर सांगितलं आज्ञाकारी पुत्र. चांगला पुत्र आज्ञाकारी. 4 मुलं नको. एकाची कोर्टात केस मिळवली तर दुसरा जंगली रमेमध्ये हारला, तिसरा कुठं तिथे मॅच मध्ये हारला, चौथ्याची केस मिटवता सगळी संपत्ती संपली. हो महाराज बघा ना, शून्यातून विश्व निर्माण केलं. 2 वर्षापूर्वी याला राहायला घर नव्हतं, आता बघा करोडचा बंगला बांधलाय. पण समृद्धी बंद झाली ना, चोरी करील कुठं? आज्ञाकारी पुत्र. त्यानंतर सांगितलं स्वदेशमय व्यापार. आई बाप घरी आहेत, त्यांनी शिकवलेले, पण त्यांना वेळच्या वेळी जेवण देणं, तिथं राहून नोकरी करणं हे महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परिवारयुक्त धन कमाई. जे कुटुंब करतो कुटुंबासाठी करतो, चांगलं केलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवढा सगळा खटाटो कुटुंबाला आहे. सायासे करीसी प्रपंच दिंदिसी हरिसी न बसी विठोबा रघुमाई. आणि मग शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काम कोणतंही तुम्ही करा, जर या प्रपंचाचं वेळ लावायचं असेल तर प्रपंचात आपण जर सोडवायचं असेल तर ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंच. यथामती यथावकाश या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मांडलेलं चिंतन सर्व योग्य असेल असं नाही, कदाचित माझ्या बुद्धीचं, पण जे काही योग्य असेल ते सर्व तुम्हा मायबापांचा आशीर्वाद, आई वडिलांचं, गुरुवर्य एकनाथ बाबा मांजे, गुरुवर्य योगेश महाराज भरत आणि ज्ञान प्रसारक तीर्थ एकादशी मंडळ खंडेबाग यांनी जी कृपा केली, पायाच्या प्रसादे काही बोलिले विनोदे फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भानवाई मज पा म्हणा हे काय थोर मन पायी बरी. दूर दूर गावावरून या ठिकाणी लोक आलेली आहेत. अनेक या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत. ग्रामस्थांना धन्यवाद. ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच फार सुंदर त्यांनी लाईव्ह लावली, तारी वाजवायचं त्यांच्यासाठी, फार सुंदर व्यवस्था केली, त्यांना धन्यवाद. गुरुवर्य या तालुक्यातील जिल्ह्यातील आदर्श कीर्तनकार हरिभक्तपरायण योगेश महाराज वाघे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्या शास्त्रांची दंडवत.
सर्व संतांना केलेली दंडवत आणि सर्वांना आपल्याला हात जोडून एकच विनंती आहे. ज्ञान प्रसारक कीर्ती एकादशी मंडळामध्ये आज जी जी काही प्रगती झाली असेल याला कारण सर्व तुम्हीच माणसं आहेत आणि तुमच्यामुळेच हे कार्य चाललेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक एकादशीला नुसते सोयरी असल्याच लोक येतात. हो म्हटलं महाराज का हो तुम्ही कुठल्याच कार्यक्रमाला दिसत नाही इथं? म्हणे इथं आपली पोट दिली ना ते यायला वाटलं पाहिजे माणूस परमार्थी की. अरे रामकृष्ण अरे हे आपलं नातं आहे. आपलं काम टाकून अजिबात येऊ नका, काम टाकून येऊ नका. पण जिथं जिथं आपल्याला व्हॉट्सअपला पत्रक आलं तिथं पोहोचणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि याच्यातूनच त्या ठिकाणी पुढच्या पिढीला काय आहे तर प्रेरणा मिळणार आहे. अधिक काही न बोलता सर्वांच्या चरणी दंडवत करतो. ग्रामस्थांना धन्यवाद, ज्ञानप्रसारक कीर्ती एकादशी मंडळाला धन्यवाद, सर्वांच्या चरणी दंडवत आणि झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जय विठ्ठल जय